इराणवरचा हल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच महागात पडल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती सुरू झाली। एकतर ट्रम्प यांनी हल्ला केल्यामुळे त्यांचं नोबेल शांती पुरस्काराचं स्वप्न भंगलेलं आहे, शिवाय अमेरिकेनं या हल्ल्यामध्ये एक B-2 बॉम्बर गमावलं असा दावा सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। अमेरिकेचं B-2 बॉम्बर हरवलं। इराणवर हल्ला अमेरिकेला पडला महागात। $2 अब्ज किमतीचं विमान झालं गायब। इराणवर हल्ला करून त्यांच्या अण्वस्त्र क्षमतेचा नायनाट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करतायत खरे, पण या हल्ल्यात अमेरिकेनं एक B-2 बॉम्बर गमावल्याचा दावा आता सोशल मीडियावर होऊ लागलाय। अमेरिकेने हल्ला केल्यावर इराणनं त्यांचं एक विमान पाडल्याचा दावा केला होता, पण अमेरिकेनं तो दावा फेटाळला। आता सोशल मीडियावर होनोलुलूच्या बेटांवरील अमेरिकन वायुसेनेच्या एका तळावर B-2 बॉम्बर उतरल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत। B-2 बॉम्बर स्टेल्थ एअरक्राफ्ट आहे असं म्हटलं जातं की हे रडारमध्ये डिटेक्ट होत नाही। ही गोष्ट खरी आहे, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की कुठलंही एअरक्राफ्ट जे प्रोड्यूस होतं त्याचं रडार क्रॉस सेक्शन असतं। B-2 बॉम्बरचं वैशिष्ट्य हे आहे की त्याचं विंग स्पॅन डिझाईन, त्याचं रडार ऑब्झर्वेशन मटेरियल आणि त्याचं एव्हिओनिक्स असं असल्यामुळे त्याचं रडार क्रॉस सेक्शन फार कमी आहे। त्याचं रडार क्रॉस सेक्शन 0.1 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी आहे आणि खूप डिफिकल्ट आहे ह्या पर्टिक्युलर एअरक्राफ्टला डिटेक्ट करायला। अमेरिकन लष्करानं ऑपरेशन मिडनाईट हॅमरसाठी 7 B-2 बॉम्बर्स वापरल्याचं स्पष्ट केलंय। 21 जूनच्या रात्री अमेरिकेतून B-2 बॉम्बर्सचे 2 संच मिसुरीच्या बेसवरून निघाले। 7 विमानांचा ताफा इराणच्या दिशेनं निघाला, तर दुसऱ्या ताफ्यात किती विमानं होती याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आली नव्हती। याच ताफ्यापैकी 2 B-2 बॉम्बर्स भारतीय वेळेनुसार रात्री 9:30च्या सुमारास पॅसिफिक महासागरातील गुआम बेटांवर दिसून आली। दुसऱ्या ताफ्यातील 7 विमानं इराणमध्ये घुसली। त्यांनी इराणच्या 3 अणुकेंद्रांवर हल्ले केले। त्यासाठी 14 बंकर बस्टर्स बॉम्बचा वापर झाला। 38 तासांचा नॉनस्टॉप प्रवास करून ही विमानं त्यांच्या मूळ तळावर परतली। चायना क्लेम करतं की आमच्याकडे मीटर मेट्रिक रडार आहेत जे आम्ही ह्यांना डिटेक्ट करू शकतात, पण केल्यानंतर कितपत त्याला डिस्ट्रॉय करू शकतील हे याची गॅरंटी नाही आहे। आपण पाहिलं होतं की HQ-9 मिसाईल जे त्यांनी पाकिस्तानला दिलं होतं, आपण जेव्हा फायर केलं होतं आपले मिसाईल HQ-9 मिसाईल आणि त्यांचे एअर डिफेन्स सिस्टम कम्प्लिटली नाकाम झाले होते। तर B-2 बॉम्बर डिटेक्ट होऊ शकतं, पण डिस्ट्रक्शन करायला अजून त्याची केपेबिलिटी फार कमी आहे पूर्ण वर्ल्डमध्ये। मी एक म्हणू इच्छितो, आपलं S-400 सिस्टम हे B-2 बॉम्बरला डिटेक्ट करू शकतं आणि त्याला एंगेज करून त्याला डिस्ट्रॉय करू शकतं। मात्र अमेरिकेने विमान गमावल्याच्या सोशल मीडियावरच्या दाव्यांमध्ये फारसं तथ्य नाही आहे। याची काही कारणंही आहेत। B-2 हे विमान हरवू शकत नाही, कारण B-2 बॉम्बर कोणत्याच रडारमध्ये दिसून येत नाही। इराणमध्ये हल्ला झाला तेव्हा इराणची एअर डिफेन्स सिस्टीम अस्तित्वातच नव्हती। B-2 बॉम्बरचं संरक्षण करण्यासाठी F-22 आणि F-35 या विमानांचा ताफाही सोबत होता। सर्व विमानं सुखरूप परतल्याचा दावा अमेरिकेच्या वायुसेनेनं केलाय। आधी अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रमाचा नायनाट केल्याचा दावा वादाच्या भोवऱ्यात अडकला। त्याचं वादळ शमतं न शमतं तोच आता अख्खं B-2 बॉम्बर अमेरिकेने गमावल्याची ओरड सुरू झाली आहे। एकूणच काय तर इराणच्या हल्ल्याबाबत ट्रम्प प्रशासनानं केलेला प्रत्येक दावा हा वादात सापडतोय। आणि B-2 बॉम्बर गमावल्याची अफवा असेल तर ठीक आहे, पण ते खरंच असेल तर अमेरिकेने हल्ल्यापोटी केलेल्या काही $1 मिलियन खर्चात आणखी $2 अब्ज भर पडेल आणि हल्ला इराणपेक्षा अमेरिकेला जास्त महागात पडलाय असं म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।